बघा, खूपच सुरेख अशा चकल्या झालेल्या आहेत आणि काटे तर खूपच सुंदर आलेले आहेत। आता यामधून आपण एक फोडून बघू। बघा, अगदी खुसखुशीत अशा ह्या चकल्या इथे तयार झालेल्या आहेत। ही चकली आतून छान पोकळ झालेली आहे आणि आपण ही चकली भाजणीपासूनच बनविलेली आहे, परंतु मात्र मोहन न घालता ही चकली बनवलेली आहे। तसेच अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे। चला तर मग लगेच या रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशी ही चकली तयार करण्यासाठी सर्वात अगोदर मी घेतलेले आहेत तांदूळ। मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि आता आपण एक कुठलंही पेल्याचं माप सेट करून घ्यायचं, म्हणजे सगळे समोरील जिन्नस जे आहेत ना ते आपल्याला त्या पेल्यानेच मोजून घ्यायचे आहे। तर या पेल्याने मी 4 पेले भरून तांदूळ मोजून घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण रेशनच्या तांदूळमध्ये खूप धूळ असते। हे स्वच्छ केलेले आहे, तरीही आपण हे 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे तांदूळ आपल्याला सावलीमध्येच सुती कपड्यावरती टाकून सुकवून घ्यायचे। हार्डली हे तांदूळ सुकण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो। तांदूळ सुकेपर्यंत आपण डाळी भाजून घेऊ। तर ज्या पेल्याने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच पेल्याने आपल्याला इथे डाळ मोजून घ्यायची आहे आणि 4 पेले तांदळाला आपल्याला 2 पेले चण्याची डाळ घ्यायची आहे आणि हलकेसे डॉट पडेपर्यंत ही डाळ आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे। चणा डाळ भाजताना खूप जास्त लाल करायची नाही आहे, तर हलकेसे डॉट पडेपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। चणा डाळ भाजण्यापूर्वी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण ही चणा डाळ भाजून घेत आहोत। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या डाळीला हलकेसे डॉट पडलेले आहेत आणि खमंग सुगंधसुद्धा सुटलेला आहे। आता यावेळी आपण गॅस बंद करून देऊ आणि ही डाळ आपण एक ताटामध्ये काढून घेऊ। त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे मूग डाळ। ज्या पेल्याने आपण चणा डाळ तांदूळ मोजून घेतले त्याच पेल्याने आपल्याला हरभरा डाळीच्या अर्धी मूग डाळ घ्यायची आहे। ही मूग डाळसुद्धा स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि आता मंद आचेवरती आपल्याला ही मूग डाळ खमंग भाजून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली मुगाची डाळ खमंग भाजल्या गेलेली आहे, सुगंध सुटलेला आहे। आता ही डाळसुद्धा आपण त्याच गॅस बंद करून घेऊ आणि ही डाळ आपण याच ताटामध्ये काढून घेऊ। मुगाच्या डाळीमुळे चकली छान खुसखुशीत बनते। मुगाची डाळ भाजून झालेली आहे। त्यानंतर याच पेल्याने अर्धा पेला आपण घेतली उडदाची डाळ आणि उडदाची डाळसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे। फक्त चणा डाळ भाजतानाच थोडा जास्त वेळ लागतो, बाकी मूग डाळ आणि उडीद डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही। उडदाच्या डाळीला सुद्धा हलकेसे डॉट पडलेले आहेत आणि उडदाची डाळ खमंग परतल्या गेली। आता ही डाळसुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊ। डाळी भाजून झालेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये एक अर्धा पेला पोहे घालून घेऊ आणि पोहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजून घेऊ। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपले पोहेसुद्धा खमंग भाजले गेलेले आहेत। असे हे पोहे आता आपण त्याच ताटामध्ये टाकून घेऊ। त्यानंतर आपण घेणार आहोत अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी साबुदाणा। पोहे आणि साबुदाण्यामुळे सुद्धा चकली खमंग आणि खुसखुशीत बनते आणि हा साबुदाणा छान तडतडेपर्यंत भाजून घेऊ। आणि बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आपला जो साबुदाणा आहे तो असा फुलत आहे, म्हणजे आपला साबुदाणासुद्धा इथे भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करून हा साबुदाणासुद्धा मी त्याच ताटामध्ये काढून घेते। नंतर एक पाव पेला आपण धने भाजून घेऊ। हे मी भाजलेलेच धने आहेत, पण आता हे धने थोडे गरम करून घेते। धने भाजून ठेवले की खराब होत नाही, त्यामुळे मी असे अर्धा किलो किंवा 1 किलो धने आणते आणि भाजून वर्षभरासाठी किंवा 7-8 महिन्यासाठी तरी ते मला पुरतात। धने भाजलेले असल्यामुळे हलकेसे गरम केले आणि आता त्यामध्ये मोठ्या पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा भरून जिरं घालून घेते आणि 1-2 मिनटं आपण हे सगळं परतवून 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे।
आता गॅस बंद करून घेऊ आणि जिरेसुद्धा याच ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि सर्वात शेवटी आपण भाजून घेऊ धुवून घेतलेले तांदूळ। हे तांदूळ इथे खणखणीत वाळलेले आहेत आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवरती हे तांदूळ आपल्याला 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत आणि या तांदळामधून अशा वाफा यायला लागलेल्या आहेत, म्हणजे आपला तांदूळ इथे आता व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता गॅस बंद करून हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे गार झालं की गिरणीमधून दळून आणायचं। हे बघा, इथे आपली ही जी भाजणी आहे ही भाजणी गिरणीमधून दळून आणलेली आहे। भाजणीमधून 2 पेले पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे चकल्या बनवण्यासाठी। तर त्यासाठी मी असा पेला घेतलेला आहे। आपल्याकडे जो पाणी पिण्यासाठी जो पेला असतो ना, तोच पेला आपण यासाठी वापरलेला आहे। अगदी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। भाजणी मोजून घेऊ। हा एक पेला आणि हा इथे आपण दुसरा पेला घेतला। पीठ मोजून झालेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवून घेतली। आपल्याला इथे पिठाची उकड काढून घ्यायची आहे। तर त्यामध्ये ज्या पेल्याने आपण पीठ मोजून घेतलं त्या पेल्याने जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आपण 2 पेले पीठ घेतलं होतं, त्यामुळे मी यामध्ये 2 पेले पाणी घालून घेते आणि पाण्याला मस्त उकळी काढून घेते। पाणी इथे छान तापलेलं आहे। आता या पाण्यामधून आपण अर्धा पेल्यापेक्षा थोडं कमीच पाणी आपण काढून घ्यायचं, म्हणजे कधीकधी काही तांदळाला किंवा डाळीला पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, म्हणून काढून घ्यायचं आणि लागलं तर मग हे पाणी आपल्याला वापरता येईल। तर आता या पाण्यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर आपण घालून घेऊ यामध्ये 1 चमचा भरून मीठ। चकली थोडी चरवरीत छान लागते, त्यामुळे आपण इथे 2 चमचे भरून लाल तिखट घालून घेतलं। तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 पाव चमचा हळद घालू। भरपूर तीळ घालून घ्यायचे। 1 चमचा भरून ओवा घालून घेतला आणि 1 पाव चमचा भरून हिंग घालून घेतला। हिंग घालून आपल्या चकलीला खूप छान टेस्ट येते। आणि आता घालून घ्यायचं आपल्याला कच्चं तेल। तर इथे असा जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 3 चमचे भरून आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये ही भाजणी घालून घ्यायची आहे आणि ही भाजणी अशी आपल्याला इथे फिरवून घ्यायची आहे। ही प्रोसेस आपल्याला फास्टमध्ये करायची आहे। ज्यावेळी आपण या उकडवरती झाकण ठेवतो त्यावेळी गॅस बंद करून भाजणी यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे। अर्धी झाली नाही झाली तरी काही फरक पडत नाही। आता त्यावरती आपण हे झाकण ठेवून बरोबर 15 मिनिटं ही भाजणी आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे। त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला ही भाजणी झाकून ठेवायची नाही आहे, नाहीतर आपली चकली तर चांगली जमेल पण तेल जास्त पिईल। बरोबर 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण आपली उकड बघू। बघा, उकड अजूनही गरमच आहे। अशी ही उकड आता एका परातीमध्ये काढून घेते आणि उकड इथे आपली गरमच आहे आणि ही उकड गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एखादा पेला किंवा वाटी घेऊन अशी पहिल्यांदा उकड मळून घ्यायची आणि त्यानंतर थोडी उकड थंड झाली की हाताच्या साहाय्याने हाताला थोडं थोडं गरम पाणी घेऊन याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। काढून घेतलेल्या गरम पाण्यामधून आणखी अर्ध पाणी मी यामध्ये घालून घेतलं, कारण थोडं पाणी कमी वाटलं मला आणि याचा आपण एक घट्टसा गोळा तयार करून घेतला। आपण घट्ट गोळा भिजवून घेतला की चकलीला काटे छान पडतात। जर भिजवताना पिठामध्ये पाणी जास्त झालं तर चकली तुटत तर नाही, परंतु त्याला काटे मात्र चांगले पडत नाही। त्यामुळे इथे आपल्याला पीठ भिजवताना घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणि हे बघा, इथे आपलं हे पीठ मळून त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण चकल्या करायला घेऊ। नंतर यामधून आपण एक असा गोळा काढून घेऊ आणि छान लांब आकार या गोळ्याला देऊन देऊ। थोडासा मळून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला लागेल एक चकली पाडण्यासाठी अशा प्रकारचा साचा आणि त्या साच्यामध्ये आपण हे मळून घेतलेलं पीठ घालून घ्यायचं आणि साचा पूर्णपणे बंद करून घ्यायचा। चकलीला काटे चांगले यावेत म्हणून जो खरबरीत भाग असतो तो भाग आपण बाहेरून लावायचा। तर इथे आता आपला साचा करून तयार झालेला आहे। आता आपण चकली पाडून घेऊ। या चकल्या पाडण्यासाठी मी अशा ह्या प्लेट घेतल्या
ज्या आपल्या भाजी खायच्या प्लेट्स असतात त्या प्लेट्स आपण उपड्या मारून घेतल्या आणि आता आपण यावरती गोल आकारामध्ये व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे साचा फिरवून आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजच्या चकल्या पाडून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता चकली पाडताना अजिबात आपली चकली तुटत नाही आहे आणि मस्त काटेदार चकली इथे पडत आहे. चकली पूर्णपणे पाडून झाली की त्याचा जो शेवटचा टोक असतं ते टोक व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बंद करून घ्यायचं आणि आतमधील टोकसुद्धा बंद करून घ्यायचं. मस्त काटे आपल्या या चकलीला पडलेले आहेत. अशाच पद्धतीने आता आपण तीनही प्लेटवरती चकल्या पाडून घेऊ. आणि चकल्या एका वेळी खूप जास्त नाही पाडून घ्यायच्या, तर कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतात तेवढ्याच चकल्या आपल्याला पाडायच्या आहेत. आता दुसरी पाडून घेते. इथे आपली दुसरी चकलीसुद्धा मस्त पाडून झालेली आहे आणि त्याचे पॉईंट्ससुद्धा मी पॅक करून घेतले. अशाच पद्धतीने आता इथे मी तिसऱ्या प्लेटवरती सुद्धा चकली पाडून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या तीनही चकल्यांना छान काटे पडलेले आहेत. ज्यावेळी मी चकली करायला घेतली त्यावेळीच गॅसवरती कढई ठेवून तेल टाकून घेतलं होतं. आधीच कढईमध्ये तेल टाकून गॅसवरती तापायला ठेवलेलं होतं. तेल तापलं किंवा नाही ते चेक करून. आणि आपण टाकलेला चकलीचा तुकडा अगदी झटकन वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे. चकली तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि एक एक करत अलगदपणे आपण ह्या चकल्या गरम तेलामध्ये सोडून द्यायच्या. आणि चकलीवरती हे जे सगळे बुडबुडे आहेत हे बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत आपण झारा लावायचा नाही आहे. पहिली जी चकली मी घातलेली होती त्याच्यावरचे बुडबुडे थोडे कमी झालेले आहेत, त्यामुळे मी ही चकली अशी पलटवून घेते. बाकी दोनला मात्र मी अजूनही हात लावलेला नाही आहे. आता यावरील बुडबुडे कमी झालेले आहेत, तर आपण ह्या दोन चकल्यासुद्धा अशा तळून घेऊ आणि मस्त गुलाबी रंगावरती येईपर्यंत ह्या चकल्या आपण तळून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे. जर तुम्ही अगदी लो याच्यावरती चकल्या तळल्या तर त्या खूप जास्त तेल पिणार आणि आपल्या या चकलीवरील बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत तसेच चकलीचा हलकासा रंग गुलाबी येईपर्यंत आपल्याला ह्या चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता चकलीवरील बुडबुडे कमी झालेले आहेत आणि हलका गुलाबी रंग आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त काटे आपल्या या चकलीला आलेले आहेत आणि आपल्या चकल्या आता छान तळल्या गेलेल्या आहेत. आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाऱ्यामध्ये चकली घेऊन त्याचं तेल झारून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. अशाच प्रकारे आता आपण इथे सगळ्या चकल्या तळून घेऊ. आणि अशा पद्धतीने बनविलेल्या चकल्या तर अगदी खुसखुशीत तर बनतातच, पण आतून अगदी पोकळ आणि लवकर बनतात. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.